कोणत्याही एका जातीसाठी लढत नाही। महाराष्ट्रात ओबीसी हा मोठा वर्ग आहे असं छगन भुजबळ म्हणाले। मराठ्यांच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाला आमचा विरोध नाही। मराठ्यांनी सकाळी अर्ज केला की संध्याकाळी कुणबी प्रमाणपत्र मिळतं। मराठ्यांना ओबीसी ठरवल्यास ना मराठ्यांना लाभ मिळेल ना ओबीसींना असं भुजबळ म्हणाले। कोर्टात काय निर्णय मिळेल तो आम्ही मान्य करू असंही त्यांनी सांगितलंय। जरांगे सातत्याने माझ्याबद्दल अपशब्द वापरतात। आम्ही कुणाला शिव्याशाप देणार नाही, मारामाऱ्या करणार नाही असंही भुजबळ म्हणाले। दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरातमध्ये पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं। आम्ही विरोध केला नाही। तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही, आमचाही फायदा नाही। आता बोलताना ते आरक्षणात कसा धक्का लागत नाही। अहो खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका दिवसामध्ये। आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो पाहिजे तर तुम्हाला सकाळी अर्ज केला आणि संध्याकाळी सर्टिफिकेट हातात। ही जरांगे जे आहे चुकाळ नेते हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो। हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही। शेवटी 9 जजेस ज्या सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला। तर विरोध आम्ही जो आहे आम्ही बाकीचं काय करत नाही। कोणाला शिव्याशाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्त्यावर मारामाऱ्या करायच्या नाहीत। उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते। नवनाथ वाघमारे त्याची गाडी जाळण्यात आली। राजकीय स्वार्थासाठी वडेट्टीवारांचा आटापिटा सुरू आहे असं जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळांच्या नादाला लागून वडेट्टीवार नुकसान करून घेणार, भुजबळ मराठ्यांची वैरांसारखं वागतात अशी टीका जरांगेंनी केली। मराठ्यांचं नुकसान कसं होईल याकडे भुजबळांचं लक्ष आहे। वडेट्टीवार आणि भुजबळांवरती जरांगेंनी जोरदार निशाणा साधलेला आहे। ते पागल झाले, त्याला काही सुचत नाही। ते इतकं पागल झालं ना की ते लय हातबल झालेलं आहे। सरकार माझ्या पुढे झुकलं नाही तर सरकारची एक गोष्ट लक्षात आली, आपण ओबीसींना बोगस आरक्षण खाऊ घातलंय। मराठ्यांचं खरं आरक्षण आहे, मराठ्याला दिलं पाहिजे। जो चक्रव्यूह सापडतो छगन भुजबळच्या त्याचा असा देवार होतो। कारण तो छगन भुजबळ असा आहे, त्याने परळीची टोळी अशी संपली, तिला फारती टोळी बी मोर्चात बोलितो, कशात बोलितो, ते एक दिवस माकडावनी बोलून जातात। झालं राजकीय करिअर उद्ध्वस्त त्यांचं। कोणामुळं? छगन भुजबळमुळं। आता नागपूरवाल्याचं तेच झालं। त्याच्या आणखीन तरी नादी लागू नका, त्याला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये। त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढाचाड लागलेली। हमेशाच वैऱ्यासारखं मराठ्यांशी वागतो। मराठ्यांच्या पोरांचं जितकं वाटलं होईना आणि समाज जितका संपल हेच काम छगन भुजबळ आयुष्यभर करत आलाय आणि ते आयुष्यभर करत राहणार। ते ओबीसीला आणि मराठ्याला गावखेड्यात कधीच एक होऊ देणार नाही, तो कधीच समजून सांगणार नाही। उलट त्याचं हे वय आहे आता छगन भुजबळचं की या वयात त्यांनी असं सांगितलं पाहिजे प्रेसच्या माध्यमातून, बाबांनो मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या, दस्तावेज सापडले तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे। मराठ्यांचे लेकरं आणि ओबीसीचे लेकरं काही वेगळे नाहीयेत, या भूमिकेत त्यांनी उतरायला पाहिजे। पण त्याला माहिती मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणल्यावर मराठा आरक्षणात जाणार आहे, पण मग आपल्या राजकारणाचं काय? मग ते ओबीसी मराठा वाद लावायचा आणि ते राजकीय फायदा उचलायचा, एवढंच काम छगन भुजबळ करतो।